नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. तर आज आपण पारंपरिक शिक्षण पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धती या दोन विषयांवरती सांघिक वादविवाद स्पर्धा आयोजित केली आहे. तरी आपण या स्पर्धेला सुरुवात करूया. ऑनलाईन अभ्यासासाठी मुलं टॅब, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करतात. त्यांच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये लवकर समजतं. पण टॅब आणि त्यांचा वापर केल्यानंतर त्यांची मानसिकता बिघडते, त्यांना चष्मा लागतो, डोकेदुखी, हे सर्व प्रॉब्लेम होतात. असं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी तर ऑनलाईनचा वापर केला नव्हता, मग त्यांना कसा चष्मा लागला? ते वयस्कर झाले होते. आता ऑनलाईन मध्ये शिक्षण घेतात. आपण जर एखादा परीक्षा द्यायला गेलो आणि टाइम झाला तेव्हा आपण इंटरनेटवर परीक्षा देऊ शकतो. पण जर शिस्त नसेल तर आपल्याला वेळेत पोहोचायला लागेल आणि ती सर्व शिस्त पारंपरिक शिक्षणामध्ये येतेच ना. घरी राहून सुद्धा आई बाबा त्यांना शिस्त लावू शकतात मुलांना. पण घरी राहून शिस्त लावूच शकतात किंवा त्यांना शिस्त लागणारच असं नाही. पण शिक्षकात सर्वच विद्यार्थी असतात आणि सर्वांना शिस्त लागू होते, तीच त्याला पण लागू होते, म्हणून ती त्याला पाळावीच लागते. पण आपले आई वडील जे सांगतात ते जास्त मुलं ऐकत नाहीत. तुमचं बरोबर आहे. पण जर एखादा मुलगा किंवा मुलगी दुरून शाळेत येत असेल, तिला जर टाइम वगैरे झाला तर ती घरी राहून सुद्धा शिक्षण घेऊ शकते. पण त्यांचे व्यायाम नाही होत ना. शाळेत येताना त्यांचे व्यायाम होते, चालत येतात तर. पण सकाळी उठून ते व्यायाम करू शकतात. पण आता तर सकाळी उठून सगळेजण मोबाईलच घेतात ना. पण सगळीच माणसं तशी नसतात. त्यांना वाटते का आपलं आरोग्य चांगलं राहावं, ते स्वतःहून उठून व्यायाम करू शकतात. पण पारंपरिक शिक्षणामध्ये शिकवले जाणारं लक्षात राहतं आणि शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात. पण जे ऑनलाईन शिक्षण असतं त्याच्यात आपण एकच लेक्चर 15 वेळेस जरी बघितला असेल तरी पण तो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बघता येणार नाही. आणि शिक्षक आपल्याला वेगवेगळ्या कृत्या करून शिकवत असतात, तर आपल्याला मध्ये ते लवकर समजतं. पण आपण जर युट्यूबला वगैरे बघितलं ते सुद्धा ऑनलाईनच आहे आणि त्यामध्ये शिक्षणाची पद्धती एकच नसते. सगळे व्हिडिओ हे वेगवेगळे असतात. पण असं नसतं ना की सर्व विद्यार्थी अभ्यासाचंच बघतील. दुसरे तरी बघू शकतात ना, जसे की गाणी आहेत, पिक्चर्स आहेत, बघू शकतातच ना. पण ज्यांना खरंच मनापासून अभ्यास करायचा असेल ते असं काहीच बघणार ना. आणि जरी बघितलं तरी पण त्यांना जेव्हा कंटाळा येतो, फक्त 10 मिनिट बघितलं तर म्हणजे एवढं हे नाही होत काय, लगेच त्याला सवयच लागून जाईल असं. हो, पण शाळेत रिसेस झाले की सगळे मुली खेळायला जातात ना आणि त्यांची मानसिकता पण चांगली राहते ना. घरी सुद्धा ते फक्त 24 तास मोबाईलच बघत नाही. जर त्यांनी ठरवलं की मी ह्या वेळेला हे करेन तर तो मोबाईल सोडून दुसरं पण काही करू शकतो. पण शाळेत आपण मित्रांसोबत बोलत असतो, खेळत असतो, तेव्हा फक्त खेळतो आणि मजाच करतो, नाही तर अभ्यासाविषयी पण काही डिस्कस करू शकतो. पण पारंपरिकच्या मागे लागलो तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. आता जमाना बदलत गेलेला आहे. जर आपण पारंपरिकच्या मागे लागलो तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. पण हे तर चुकीचं आहे ना. आपल्याला शिस्त लागते ना, त्यासाठी पारंपरिक शिक्षण हे योग्य आहे असं वाटतं. ऑनलाईन शिक्षणामुळे भारत खूप पुढे गेला आहे आता. पण जेव्हा ऑनलाईन शिक्षण नव्हतं तेव्हा जे मोठमोठे नेते महापुरुष होऊन गेले त्यांनी तर ऑनलाईन शिक्षणाचा वापर केला नव्हता, तरी पण ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत, एवढं नाव कमावलं, ते ऑनलाईन शिक्षणाने तर नाही ना.
परंतु तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि जेव्हा कोविड महामारीची साथ चालू होती तेव्हा जर मुलांनी घरीच राहिलं असतं आणि ऑनलाईन शिक्षण चालूच झालं नसतं तर त्यांची ती 2 वर्ष 3 वर्ष वाया गेली असती आणि आज जेव्हा शाळा चालू झाले तेव्हा त्यांना काहीच आलं नसतं. पण गावामध्ये पण क्लासेस चालू होते ना, म्हणून त्यांनी शिक्षण तर घेतलं, ऑनलाईनच घेतलं असं तर नाही ना. परंतु सगळीकडेच चालू होती असे नाही. काही कशी गावं होती ज्यांकडे नाही चालू होते शिक्षण की प्रत्यक्ष शिक्षक त्यांच्या घरी जाऊन शिकवत असतील, असं सगळीकडे चालू नाही होतं. प्रत्येक गावामध्ये नेटवर्क चालेलच असं नाही ना. जेव्हापासून ऑनलाईन शिक्षण पद्धती सरकारने चालू केली आहे तेव्हापासून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये ऑनलाईनचे नेटवर्कचे टावर लावण्यात आले आहेत. त्यामुळे असं नाही की तिकडे नेटवर्क नाही किंवा काय असं. पण पारंपरिक शिक्षणामुळे मुलांना चांगल्या पद्धतीने समजते. जर ऑनलाईन शिक्षण पद्धती एकदाच बंद झाली तर नंतर त्यांना वर्गात बसायला प्रॉब्लेम्स होईल ना. वर्गात त्यांचं लक्ष लागणार नाही. वर्गात सर शिकवतात त्यांच्याकडे ते अजिबात लक्ष देणार नाहीत. त्यांना सारखा मोबाईलच दिसेल. त्यांनी कसा अभ्यास केला होता ऑनलाईन तसाच त्यांना करावासा वाटेल. शिक्षक शिकवणार ते त्यांना आवडणार सुद्धा नाही. पण ऑनलाईनच्या माध्यमात अनेक व्हिडिओ असतात आणि ते आपल्याला भरपूर ज्ञान देतात. जर आपण ते नीट नेटके पाहिले आणि समजून घेतले तर त्यातून आपण बरंच काही शिकू शकतो. ऑनलाईनमध्ये मन भटकू शकतं, अभ्यासात मन लागत नाही. ऑनलाईनमध्ये खूप मोटिवेशन व्हिडिओ असतात. जर आपण ते व्हिडिओ बघले तर आपल्याला मोटिवेशन चांगलं भेटतं. पण आपण शाळेत सुद्धा वेगवेगळ्या शिक्षकांकडून वेगवेगळे मोटिवेशन घेऊ शकतो. ते मोबाईलचीच गरज असेल असं तर नाही. कित्येक शिक्षक वेगवेगळ्या प्रकारे मोटिवेट करतात. परंतु जेव्हा विद्यार्थी बसलेले असतात तेव्हा तुम्हाला माहितीच असेल की सगळे विद्यार्थी शिक्षकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि जेव्हा मोबाईलमध्ये ते ऐकतात तेव्हा त्यांचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असते. कारण त्याच्यात प्रत्यक्षात सगळे दाखवतात कसे असतं काय असतं आणि चित्राच्या प्रकारे दाखवतात. त्यामुळे त्यांच्या ते लक्षात राहतं. पण शिक्षकाचं लक्ष असतं ना. शिक्षकांचे तरी विद्यार्थ्यांवर लक्ष असलं त्यांनी किती पण सांगितलं का इकडे बघा आहे का, तरी पण एखादा विद्यार्थी असा असतो की तो बघत नाही, त्याचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी असतं. त्यामुळे तो शिक्षकाचे पूर्णपणे ऐकू शकत नाही. एखादी शिकायला कंटाळा आला की शिक्षक नाचून शिकवतात आणि हसून शिकवतात तर मजा येते. पण ऑनलाईन मध्ये तर काय फक्त स्ट्रिक्टलीच शिकवत असतील ना. एखाद्या वेळेस ऑनलाईन वरून व्हिडिओ बघत असताना जरी आपल्याला कंटाळा आला तर आपण 10 मिनिटं दुसरं काही बघू शकतो, गेम्स खेळू शकतो, पण त्याचा परिणाम जास्त काही होणार नाही. पण आपण मोबाईल मध्ये गेम खेळतो ते बसूनच खेळतो आणि जर आपण ग्राउंड मध्ये गेम खेळले तर शरीराचे हालचाली होतात. असं नाही की फक्त मोबाईल ऑनलाईन शिक्षणमुळे आजार होऊ शकतात. आजार हे शाळेत आल्याने सुद्धा होऊ शकतात. पण जर आपण नेहमीचे हालचाली चालू ठेवल्या तर आजार कमी होऊ शकतात. नष्ट नाही पण कमी तर होऊ शकतात ना. गॅजेट वापरण्याच्या पद्धती मुलांची पुढच्या जीवनात महत्त्वपूर्ण ठरू शकते. आणि तसंही मुलं जर रस्त्याने चालत येत असतील तेव्हा ते तिकडे रस्त्याला अनेक प्रकारच्या वाईट प्रकारच्या गोष्टी बघतात. त्यांचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. एखाद्याला जर सिगरेट ओढताना बघितलं तर आपण पण तसं करावं असं सुद्धा त्यांना वाटू लागतं आणि ते व्यसनाच्या आहारी जातात. पण शाळेत येतानाच व्यसनाचे आहारी लागतात असं नाही. जर मोबाईल मध्ये लेक्चर बघताना तिकडे वेगवेगळ्या लेक्चर मध्येच ऍडव्हर्टाईज येतात, त्याच्यात अलग प्रकारचे काही पण व्हिडिओज असतात, तर त्याच्या मागे लागून सुद्धा ते जास्तीत जास्त तर आता मोबाईलचे मागे लागूनच मुलं बिघडत आहेत. रस्त्याने चालत येताना त्याने काय खाल्लं, एखाद्या दुकानातली कोणती गोष्ट खाल्ली, ती जर त्याची डेट वगैरे गेली असेल तर त्याच्यावर घातक परिणाम होऊ शकतो. हो, पण त्याच्यावर उपचार करून लवकर बरे होऊ शकतात. पण मोबाईलमुळे मानसिकता बिघडते ना. पण ऑनलाईन मध्ये आता खूप फायदे होतो, कारण मुलांना
मुलांना शाळेत न जाता मोबाईलवर अभ्यास करतात, कारण आईला स्वयंपाक बनवायला लागत नाही, बाबाला नेऊन ठेवायला लागत नाही आणि घरचे कामेही वाचतात. त्यांच्यामुळे तर शाळेमध्ये पण नाश्ता देतात, दुपारी जेवण देतात, म्हणून टिफिन न्यायची काही गरजच नाही आहे. पण सगळ्याच शाळेमध्ये नाश्ता जेवण असे मिळत नाही. पण ऑनलाईन बसून सुद्धा जेवण आणि ते आई बनवत असेल, पण त्यांना खावं तर लागतच असेल ना. शाळेत जसं खातात तसं ते तिकडे पण खातच असतील ना. हो, पण आईला जरी सकाळीच बनवावं लागेल ना. जेव्हा मुलगा घरीच बसून काय ऑनलाईन शिक्षण घेत असेल तर आई कधी पण बनवू शकते. हे म्हणतात की शाळेत जाऊन शिकायच्या, हे म्हणतात की मोबाईलवर शिकायच्या. आता मुलींनी करायचे तरी काय? आता तुम्हीच सांगा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटले जाते. त्यामुळे ते आपल्याला कोणत्याही स्वरूपात मिळत असेल तरी त्याचा आपण आदरपूर्वक स्वीकार केला पाहिजे. धन्यवाद.